सुरुवात झाली, प्रशासनाकडून तयारी आहे, पण होत काही नाही. एक तर प्रशासनाने मॅनेजमेंट म्हणजे यावेळेस एक 10% सुधारणा आहे, हेही मी मान्य करेन. कारण का मी तुमच्याच चॅनलवर बघते की प्रशासनाचे काही लोक प्रत्येक बिल्डिंगमध्ये येऊन लोकांना विनंती करत आहेत की पाणी सोडणारे वगैरे. त्याच्यामुळे मागच्या वेळेसपेक्षा प्रशासनाच्या कामात 10% सुधारणा आहे, ते आहे. अच्छे को अच्छा बोलणार टीका करत बसत नाही सगळं. पण त्याचबरोबर त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा पाणी का तुमचं काही विचार प्रशासनाने केला पाहिजे. म्हणजे मग गाळ काढला नाही म्हणून झालंय. पाणी जर जास्त सोडताय तर मग तुम्हाला माहिती आहे किती पाणी ते घेऊ शकतं, तर तेवढंच त्याच स्पीडनी आता उजनी धरण आता मला वाटतं उद्या 100% भरेल. तर त्यासाठी पाण्याचं नियोजन, मग पुढे जर 100हून जास्त झालं तर पुढे पाणी कसं सोडणार आहे त्याचा काय प्लॅनिंग. ह्या सरकारचा प्रॉब्लेम काय आहे, ते लिव्ह द मोमेंट, म्हणजे त्या क्षणासाठीच जगतात. पुढे काय होईल याचा विचारच करत नाहीत. आणि जेव्हा माहिती होतं तुम्हाला की रेड अलर्ट यावर, मग मागच्या वेळेस शिकलो ना आपण 10 दिवसापूर्वी किती लोकांचं नुकसान झालं. मग याचं पुढचं 1 महिनाभर 2 महिन्याचं संपूर्ण प्लॅनिंग का नाही हे सरकार करत आहे. म्हणजे प्रशासनाला अडचण काय आहे पोच, म्हणजे त्या मागच्या वेळेस घरं उद्ध्वस्त झाली हो. आपण सगळ्यांनी एकत्र पाहिली, आपण एकत्र विजिट केलाय. त्यामुळे आता म्हणजे लोकांना मेसेजेस मिळत आहेत का, तो ती सुधारणा आहे, पण प्लॅनिंग शून्य आहे. या सरकारचं एक दुर्दैव. काल ना सचिवांच्या प्रकरणात एका रिपोर्टरने एका प्रतिनिधीने प्रश्न असं विचारला की अजून कुणाचं नाव घेऊ इच्छिता, कारण मग त्याने आणि देशमुखांनी केलं हे असं प्रश्न जो विचारला त्यावरून आता विरोधकांकडून टीका, असं कितपत योग्य आहे एखाद्या रिपोर्टरने असं विचारलं. तुम्हाला खरं सांगू, हे सगळं जे आहे ना हे विधानसभेपर्यंत काय काय बोलतील ह्याचा काय भरोसा नाही. हे फक्त विधानसभा केंद्रित आहे. आमच्या विरोधात काहीच बोलायला राहिलं नाही. आधी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, आता त्याच्यातून आम्हाला भारतीय जनता पक्षाने मुक्त केलेलं आहे. त्यामुळे भ्रष्टाचार हा विषय आमच्याकडे राहिलेलाच नाही. त्याच्यामुळे ते नवीन काय ते, पण ठीक आहे. आता हे 3 महिने कसं आहे, विरोधक पण दिलदार असला पाहिजे. लाडकी बहीण योजना ही जर मवियाचं सरकार आलं तर ते बंद करते, त्यामुळे अविरतपणे आपली सत्ता हवी असं छगन भुजबळ म्हणाले. जर मवियाची सत्ता आली तर तुम्ही ही योजना खरंच बंद करणार आहात? गेले अनेक दिवस अजित पवार फेक नॅरेटिव्ह बद्दल बोलत आहेत. मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही भुजबळ साहेबांना, जे आम्हाला सगळ्यांना खूप ज्येष्ठ आहेत, सिनियर आहेत, माझ्या वतीने, मी त्यांच्यापेक्षा वयाने सगळ्याचनी लहान आहे, माझ्या वतीने माननीय भुजबळ साहेब आणि माननीय अजित पवारांना प्रश्न विचारा की नक्की काय ते तुम्ही ठरवा. फेक नॅरेटिव्ह ते चालवतात का फेक नॅरेटिव्ह आम्ही चालवतो. आणि देशमुखांनी चांदोली आयोगाचा एक तर गव्हर्नन्स इज कंटिन्यूड. त्यामुळे कुठलंही सरकार आलं आणि आमचं आलं तर 2000% मी तुम्हाला सांगते या लाडकी बहिणीला अजून आम्ही ॲडिशन करणार. आम्ही फक्त 1500 रुपये देऊन थांबणार नाही. सगळ्या गोष्टी आयुष्यात फक्त पैशाने विकत घेता येत नाही. कर्तृत्वही असतं, सुरक्षितता असते. या राज्यातली प्रत्येक महिलेची सुरक्षितता आणि तिचं स्किलिंग आणि स्वतःच्या पायावर तिला उभी करणे, कौटुंबिक हिंसाचारापासून वाचवणे. ती रस्त्यावर कुठलीही मुलगी कधीही फिरली काही कामासाठी, शिक्षणासाठी, आरोग्य सेवेसाठी, कशासाठी, तिची सुरक्षितता ही महाविकास आघाडीच्या सरकारची नैतिक जबाबदारी असेल. मला अजून आठवतं कैलासाचे R.R. पाटील जेव्हा या राज्याचे होम मिनिस्टर होते तेव्हा गृहमंत्री असताना या राज्यात क्राईम कमी झाला होता आणि त्याची नोंद फक्त राज्यांनी नाही केंद्र सरकारनेही अभिमानाने कौतुकाने घेतली. त्याच्यामुळे क्राईम फ्री महाराष्ट्र हा करण्यासाठी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर ह्या महिलेचा मान सन्मान होईल. जो आहे त्याचा अहवाल समोर केला त्यांनी सांगितलं वाजण्याचं स्टेटमेंट दिलं होतं की कधीच त्यांनी माझ्याकडनं पैसे मागितले नाहीत किंवा कधी मी पैसे दिले नाहीत. आणि देशमुखांवर टीका झाल्यावर हा अहवाल समोर आले, पण आता यावरती कोण बोलला. हे प्रश्न ते जे आरोप करतात भारतीय जनता पक्षाला विचारा ना, मला कशाला विचारतात. मी कधीच कोणावर आरोप करत नाही, कारण का माझं राजकारण आरोपांचं नाहीच. मी गलिच्छ राजकारण करत नाही, कारण का माझ्यावर कैलासाचे यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेले आहेत. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात या गलिच्छ राजकारण हे जे आणू पाहतात ते दुर्दैव आहे आपल्याला. तुमच्या पक्षात कसं वाटतं? हे बघा, मी आता मुंबईवरनं सनी आणि गायत्रीच्या कार्यक्रमासाठी आले आहे. पवारसाहेब कुणाला भेटलेत त्याची मला काहीच माहिती. काही 2 सवाल मराठी हो गए लिखे ठीक है जिस तरह से जो अटैक किया जा रहा है हिंदी
जो डिमांड है और का सेक्शन के लिए हिंदी और इंग्लिश ये बहुत ही दुख की बात है। मैं तो देवेंद्र जी हमारे जो विरोधक है पर्सनल अब मेरे और देवेंद्र जी मैं हमेशा सोचती मेरी तरफ से कि रिश्ता एक तरफ लेकिन हमारी जो लड़ाई है वो पर्सनल नहीं है, विचारधारा की लड़ाई है और इतना ही मेरा उनका रिश्ता सीमित था। और जब 5 साल वो महाराष्ट्र में मुख्यमंत्री थे हमें यदि अपेक्षा थी एक यंग आदमी डायनामिक है कुछ करना चाहता है और हर सरकार कुछ तो अच्छा काम करती है। हर सरकार मैं इनकी तरफ नहीं सोची कि 70 साल में कुछ नहीं किया। हर सरकार में कुछ ना कुछ अच्छा होता है बिकॉज गवर्नेंस इज कंटिन्यूटी। और उस हिसाब से देवेंद्र जी से मेरी भी बहुत सारी अपेक्षा थी। जरूर हमारी लड़ाई है, विचारों की लड़ाई है, लेकिन पर्सनल कभी नहीं। और उस हिसाब से जब देवेंद्र जी ने कहा कि रास्ते पे उतरो मारपीट करो, मुझे आश्चर्य लगा कि इस देश का एक राज्य का गृह मंत्री जिसका नाम प्रेसिडेंट बीजेपी के लिए चल रहा था आप ही के चैनल पे, जो बीजेपी के प्रेसिडेंट बन सकते हैं, महाराष्ट्र में अभी डिप्टी सीएम है, पहले सीएम बन चुके हैं, जिनको हम बड़े संस्कारी समझते थे। मुझे बहुत दुख हुआ जब ये मारपीट की भाषा उन्होंने सुनी, क्योंकि मैं विरोधी हूँ लेकिन मेरी देवेंद्र जी से बहुत ज़्यादा अपेक्षा है। मुझे बहुत दुख हुआ जब ऐसे हुआ। सेंट्रल गवर्नमेंट इज मेकिंग अ बिल फॉर द पावर ऑफ वक्फ बोर्ड एंड देयर आर 40 अमेंडमेंट्स देयर डूइंग हाउ डू यू कैलकुलेट? No, we'll have to read the bill because I've seen it in today's media reports, but the bill hasn't come in my hand. So I think it would be wise for all of us to first see the bill. मुझे बहुत दुख हुआ जब ऐसे हुआ। सेंट्रल गवर्नमेंट इज मेकिंग अ बिल फॉर द पावर ऑफ वक्फ बोर्ड एंड देयर आर 40 अमेंडमेंट्स देयर डूइंग हाउ डू यू कैलकुलेट? No, we'll have to read the bill because I've seen it in today's media reports, but the bill hasn't come in my hand. So I think it would be wise for all of us to first see the bill, let them table it. We will read the bill completely and clearly, then we will see what it is. But all the time I see government of India wants to infringe and take away rights from various sections of society. They've not only done it now on this work board, they did it in the universities too. They want to centralize power and cooperative federalism, जिसके बारे में अरुण जेटली जी हमेशा कहते थे। मुझे अरुण जी की इतनी याद अब आती है क्योंकि कोऑपरेटिव फेडरलिज्म, केंद्र बड़ा भाई राज्य छोटे भाई, दोनों का रिश्ता और मान सम्मान होना चाहिए। ये बातें हमेशा अरुण जी उनकी हर भाषण में पार्लियामेंट में कहते थे। और लेकिन कोऑपरेटिव फेडरलिज्म खत्म हो सकता है, ऐसा होने जा रहा है, ऐसा मुझे लगता है कि जिस तरह से ये केंद्र सरकार बिल ला रही है। मैम आपकी एक सवाल मेरे ख्याल से राज्य में ये बहुत संवेदनशील विषय है। पार्टी ने किसी की ऐसी चीज़ क्या कोई भी राजनीतिक बहुत सेंसिटिव मैटर है। मुझे भी आश्चर्य लगा कि भारतीय जनता पार्टी की सरकार है जिनके मुख्यमंत्री वहाँ है वो थोड़े संवेदनशील रहे, ऐसी मेरी अपेक्षा थी। और मेरे ख्याल से किसी की बच्ची के बारे में ऐसा किसी ने भी बोला किसी की तरफ से, और जब मुझे पूरा इशू पता नहीं मैंने बोलना योग्य नहीं।